नाशिक जिल्ह्यातील घोटी गावात वीज वितरण कंपनीचा आंधळा कारभार सुरू आहे। या कारभाराचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसतोय। ज्या ग्राहकांना महिन्यात 300-350 रुपये वीज बिल यायचं, त्याच ग्राहकांना गेल्या महिन्याभरात हजारो रुपयांचं वीज बिल आलंय। याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, मात्र उपयोग काहीच झाला नाही। त्यामुळे या ग्राहकांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील घोटी गावचे हे गोरख खतेले। गोरख नियमितपणे वीज बिल भरत। दर महिन्याला त्यांना साधारणपणे 300 ते 350 रुपये बिल येतं। मात्र गेल्या 2 महिन्यापासून त्यांच्या वीज बिलात तिपटीनं वाढ झाली आहे। या महिन्यात तर त्यांना 1200 रुपये वीज बिल आलंय। केवळ खतेलेंचंच नाही तर घोटी शहर आणि ग्रामीण भागातील निम्म्याहून अधिक ग्राहकांना अशीच अव्वाच्या सव्वा वीज बिलं पाठवत महावितरणानं शॉक दिलाय। ज्यांच्या घरात फ्रीज कूलर नाही अशा भाडेकरूंनाही 23 ते 63 हजारांची वीज बिलं देण्यात आली। मी वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये गेलो होतो आणि त्यांना मी फोटो पण दाखवले की 3 दिवस मी सतत मीटरचे फोटो काढले आणि फोटोमध्ये दाखवलं त्यांना की दररोज 7 ते 8 युनिट पडतात। तर त्यांनी ते वीज मीटर आहे ते फॉल्टी आहे की नाही ते तपासण्यासाठी मला काढून आणायला सांगितलं। तर त्यांनी अजून तपासणीसाठी वेळ लागेल असं सांगितलं आणि ते वीज मीटर त्यांनी काल ठेवून घेतलेलं आहे त्यांच्याकडे। या ग्रामस्थांनी अनेकदा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात तक्रारी केल्या, मात्र त्यांना कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली। अधिकारी देखील वेळेवर हजर नसल्यानं मेटाकुटीला आलेल्या या ग्रामस्थांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला। झी हेल्पलाईनच्या टीमनं या ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांच्या घरचा वीज वापर किती आहे याची खातरजमा केली। त्यानंतर घोटी वीज वितरण कंपनीचं कार्यालय गाठलं। नेहमीप्रमाणे इथले अधिकारी जागेवर नव्हते। अर्बन आणि रुरल अशा 2 विभागांचा पदभार एकाच अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आलाय। ते अधिकारी व्हिजिटला गेल्यानं एक खासगी व्यक्ती सर्व कारभार पाहत होती। त्यामुळे झी हेल्पलाईननं इगतपुरीमधील मुख्य कार्यालयात धडक मारली। येथील अधिकारी तुषार राणेंना गाठलं। घोटीतील नागरिकांची समस्या त्यांच्या कानावर घातली। सुरुवातीला त्यांनी चूक मान्य केली नाही, मात्र जेव्हा त्यांच्यासमोर तक्रारदार उभे केले तेव्हा त्यांनी सर्वांची गाऱ्हाणी ऐकून घेत तक्रारींचं निवारण करण्यास सुरुवात केली। स्पॉट व्हिजिट करून बिलं जास्त का येत आहेत याच्या तपासणीचे आदेश दिले। तसंच अधिकचं बिल पुढल्या बिलात वर्ग करण्याचे आदेश दिले। मला दर महिन्याला 150, 160 असे बिल येतं आणि ह्या महिन्यामध्ये डायरेक्ट म्हणजे 600, 590 रुपये असं बिल आलेलं आहे। जो ठेकेदार आहे तो काय बिल घ्यायला येत नाही। माझं जे वाढीव बिल आहे ते मला कमी करून पाहिजे। गेल्या अनेक दिवसापासून ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरं देणाऱ्या कंपनी अधिकाऱ्यांनी थेट कामाला सुरुवात केल्यानं ग्राहकांचं आता समाधान झालंय। या ग्राहकांनी झी हेल्पलाईनचे आभार मानले। वीज वितरण कंपनीनं 2 महिन्यात हजारो रुपयांचं वीज बिल अदा करत ग्राहकांना शॉक दिला। वीज वितरण कंपनी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचं निदर्शनास आणून दिल्यानंतर झी हेल्पलाईननं या ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचा विडा उचलला आणि झी हेल्पलाईनना त्यात यशही मिळालं। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।